दैनिक लोकमत। शिवसेनेमधल्या आजवरच्या बंडांपेक्षा हे बंड अनेक अर्थानं वेगळं मानलं जात आहे। कारण सत्तेत असताना सुद्धा शिवसेनेतील 40 आमदार हे विरोधकांना जाऊन मिळाले। खरं तर शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेला फुटीचा सामना करावा लागतोय। एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांची संख्या मोठी असल्यामुळे आता शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, बंडखोरी ही काही शिवसेनेसाठी नवी नाही। खरं तर यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला शिवसेनेनं बंडखोरी अनुभवली आहे। छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी यापूर्वी सुद्धा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलंय। मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेला मुळापासून हादरा दिला। एकाच वेळेला 40 आमदारांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून जबरदस्त धक्का दिला। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की आमचं हे बंड नाहीये, ही गद्दारी म्हणतात, ही गद्दारी नाहीये। हा एक क्रांती आहे, पक्षातली एक मोठा उठाव आहे। त्यामुळे हा एक अन्यायाविरुद्धचा उठाव झालेला आहे। बंडखोर आमदार आणि खासदारांनी आता थेट शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय। त्यामुळे भविष्यात शिवसेनेतील हा सत्ता संघर्ष अधिक तीव्र होणार आहे। आजही कदाचित बाळासाहेब असते तर हे बंड यशस्वी झालं नसतं। तर त्यामुळे बाळासाहेब गेल्यानंतरचं हे पहिलं बंड आहे, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की याला महाशक्तीचा पाठिंबा आहे। एकनाथ शिंदेच्या थेट शब्दात सांगायचं तर आपल्यासोबत महाशक्ती आहे। तर त्यामुळे आता प्रश्न असा आहे की केवळ हे 40 आमदार जे आहेत ते एकाकी नाही आहेत, त्यांच्यासोबत महाशक्ती आहे। महाशक्तीमुळे त्यांना आता सत्ता मिळालेली आहे, सगळीकडे सत्ता आहे। शिवसेनेतल्या बंडानंतर शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष झडू लागला। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाली आहेत। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शिवसेनेत अशा प्रकारचं बंड झालंय। शिवसेनेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। बंडखोरांच्याकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला जातोय। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या माणसांना मोठं केलं। अगदी साधी, मग त्याचा मला काय उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच। मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली। एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे अनेक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कुंपणावर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना शिंदे गटात जाण्यापासून रोखण्याचं मोठं आव्हान शिवसेनेच्या नेतृत्वासमोर आहे। त्यामुळे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत। पण आता त्यांची वाट काही सोपी नाही। खरं तर आजवर आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक दौऱ्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि खासदारांकडून आधीच तजवीज करण्यात आली आहे। पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यामुळे उरल्या सुरल्या शिवसैनिकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा पक्षबांधणीचं काम आदित्य ठाकरे यांना करावं लागणार आहे। बंड केल्यामुळे शिवसेना नेतृत्वाची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे। मुळामध्ये आदित्य यांनी लोकांमध्ये गेलं पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाचा फैसला अद्याप आलेला नाहीये, ती सुनावणी लांबणीवर जाईल, सगळेच बदलेल, सरन्यायाधीश पण बदलतील, पण निकाल काय असणार हे साधारणपणे लोकांना माहिती आहे। पण तो निकाल म्हणजे न्याय नाही, शेवटी न्याय मिळतो लोकांच्या न्यायालयामध्ये।
लोकांच्या न्यायालयामध्ये आदित्य ठाकरे यांनी गेलं पाहिजे, थेट लोकांशी बोललं पाहिजे, लोकांशी संवाद केला पाहिजे, पदयात्रा केल्या पाहिजे. आता त्यांना तेही सांगावं लागेल की मला काय नेमकं पुढे जाऊन करायचं आहे, आणि हे करत असताना राजकीय डावपेच देखील आखावे लागतील, राजकीय नेत्यांना देखील सोबत घ्यावं लागेल त्यांच्याच पक्षातल्या. आणि मी सातत्याने हेच सांगतो की आजही ते ॲक्सेसेबल नाहीत. गेल्या 2 महिन्यातील राजकीय घडामोडी पाहता शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आहेत. भाजपच्या साथीनं सरकार स्थापन करून शिंदे गटानं सत्तेचा सोपान गाठलाय. त्यामुळे आगामी काळात राजकीय ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाला सत्तेचा फायदा होणार आहे. पण अचानक सत्ता हातातून गेल्यामुळे नव्या पक्षाची बांधणी करताना शिवसेना पक्ष नेतृत्वाला अडथळ्यांची मोठी शर्यत पार करावी लागेल. ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी कष्ट केले, बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, त्याच्यापेक्षा जास्त कष्ट आता आज आदित्यांना करायची गरज आहे. आणि ते जर नाही केले त्यांनी तर काळच त्याचं उत्तर देईल. पण त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागेल, लोकांमध्ये मिसळावं लागेल, संवाद वाढवावा लागेल, लोकांना भेटावं लागेल. आणि ते करणार नसतील तर मग जे आत्ता झालंय तेच पुढे चालू राहील, वेगळं काही होणार नाही. आदित्य ठाकरेंमध्ये आश्वासक वाटावं असं काहीतरी निश्चितपणे आहे. ते समजून घेतात, ते लोकांशी बोलतात, ते प्रांजळ आहेत आणि नम्र आहेत, प्रामाणिक आहेत. त्यामुळे या माणसावर विश्वास ठेवावा, भरोसा ठेवावा असं वाटावं असं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पर्यावरणाचा मुद्दा, बाकीचे प्रश्न, एकूणच न्यू एज जर्नलिझम, न्यू एज पॉलिटिक्स कसं असलं पाहिजे याची त्यांना कल्पना आहे. खरं तर गेल्या 2.5 वर्षात अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली. नव्या राजकीय समीकरणात शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं होतं. पण याच काळात शिवसेनेत अस्वस्थता वाढत चालली होती आणि हे शिंदे गटाच्या बंडखोरीतून ठळकपणे समोर आलंय. जर तुमच्या वरिष्ठांनी तुमच्याशी डायलॉगच केला नाही तर तुम्हाला आउटलेट मिळत नाही, कोंडी फुटत नाही आणि मग स्फोट होतो. मला असं वाटतं की हा जो स्फोट झाला याच्यामध्ये संवादाचा उद्धव ठाकरेंचा अभाव, उद्धव ठाकरेंची एकूण प्रशासनावर नसलेली पकड, उद्धव ठाकरेंची एकूण काम करण्याची शैली. कारण ते आपण जर बघितलं ते माध्यमांशी बोलत नव्हते, ते एकूणच फारसे बोलत नव्हते. तर या पद्धतीने तुम्हाला काम करता येत नाही. गेल्या 2.5 वर्षात शिवसेना नेतृत्व आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. शिवसेनेतील बंडाची बीज याच काळात रुजल्याचंही सांगितलं जातं. खरं तर शिवसेनेतील बंडाची विविध कारणं आहेत. पण बंडानं शिवसेनेच्या नेतृत्वाची झोप उडाली असून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाची सर्वार्थानं कसोटी लागणार आहे. विधिमंडळामध्ये, सभागृहामध्ये, रस्त्यावर, सभांमधून सगळ्याच अर्थाने लोकांचे प्रश्न घेऊन आता 2 भावातलं भांडण, माझी जमीन गेली, त्यांना बळकावली वगैरे हे नाटक न करता मला असं वाटतं की लोकांचे प्रश्न, लोकांचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाणं एवढंच आदित्य ठाकरेंनी करायला पाहिजे. त्यांनी ते केलं. हेच परिश्रम जर केले तर त्याला यश येऊ शकतं. त्यांची पहिली कसोटी ही आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत जर त्यांनी घवघवीत यश मिळवलं तर निश्चितपणे आदित्य ठाकरे या सगळ्या बंडातून ताऊन सुलाखून पुढे आले असं म्हणता येईल. पण जर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला यश मिळालं नाही तर ते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अपयशाचा शिक्का मारणारा ठरेल. त्यामुळे त्यांची पहिली टेस्ट ही आता BMCमध्ये होईल. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाले. त्यामुळे पक्षाप्रमाणेच राज्य सरकारमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांचं महत्त्व वाढलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्र्यांच्या खात्यात आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जातोय. खात्यामध्ये ढवळाढवळ करणं हे पक्षप्रमुखांचं कामच असतं. त्यात काही मला त्यामध्ये काही फार गैर वाटत नाही. आणि एकनाथ शिंदे हे काही फार मोठे नेते नव्हेत. शेवटी उद्धव ठाकरे सर्वोच्च असतील. या प्रकारची ढवळाढवळ ही साधारणपणे पक्षस्तरावर होत असते. आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांच्या कोणाच्या खात्यात ढवळाढवळ केल्याच्या बातम्या कधी आल्या नाहीत आणि कोणी तसं बोललंही नाही. पण आता
कसं असतं की एक मंत्री जेव्हा त्याला काही सांगण्यासारखं नसतं तेव्हा तो सांगतो की नाही आमच्या खात्यात ढवळाढवळ झाली किंवा आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं. हे राजकारणात होत असतात या गोष्टी, त्यात काही वावगं नाही, वेगळं नाही. दोन 2019 पूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती थेट सत्तेत सहभागी झालेली नव्हती. सत्तेबाहेर राहून सरकारवर कंट्रोल ठेवण्याचा ठाकरे कुटुंबियांचा शिरस्ता. पण 2019 नंतर भाजपशी सत्ता वाटपावरून गणित बिघडलं. याच काळात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा महत्त्व वाढलं. मात्र याचा फटका शिवसेनेला बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदारांच्या या बंडामुळे